हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर तुम्ही बघू शकता आम्ही जस्ट रेडी झाली आहे, कारण आम्ही आता जाणार आहोत मंगसुळीला, जे आमचं कुलस्वामी आहे. आणि तिथे आम्ही जाणार आहोत आत्ता, कारण आम्ही दरवर्षी लवकर जातो, पण यावर्षी वेळ झाला आहे. आणि आत्ता वाजले 6, तर आम्ही आता निघणार आहोत. आम्ही येतो 1-2-3 तासामध्ये जाऊन येतो. त्यानंतर गाईज बाहेर बघते तर काय प्रत्येकांच्या दारात रांगोळी होती, कारण गाईज दुर्गामाता दौड येणार होती आणि आमच्या इथे दरवर्षी दुर्गामाता दौड येते, जी बेस्ट फिलिंग असते सकाळी. मग काय गाईज, मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही त्याच वेळेला होतो, पण फक्त टायमिंग थोडं मागं पुढं होतं, पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. मग फायनली गाईज निघालो आम्ही मंगसुळीला. आणि सकाळी जाण्याची जी मजा आहे ना गाईज, ती कशातच नाही, कारण फ्रेश वातावरण असतं. मग काय फायनली पोचलो. तर गाईज फायनली आम्ही आलो आहोत मंदिरामध्ये. तर आता आम्ही जाणार आहोत, तुम्ही बघू शकता. आणि नदी वगैरे आहे, भरपूर पाणी फुल आहे, बघू शकता तुम्ही गाईज. आता आम्ही जाणार आहोत मंदिरामध्ये, आणि आवाज क्लिअर येत नाही तर समजून घ्या, गर्दी असल्यामुळे. तर गाईज आम्ही फायनली आलो आहोत मंदिरामध्ये, आणि केस वगैरे पूर्ण विस्कटल्यात, कारण येतानाच केस वगैरे आम्ही धुवून आले होते, डोकं वगैरे. सो विस्कटले आहेत सगळे, पण इग्नोर करा. आणि तर बघू शकता तुम्ही, फायनली आलो आहोत मंदिरामध्ये. आता जाणार आहोत आतमध्ये. हा आहे गाईज मंदिराच्या बाहेरचा परिसर, आणि ऊन भरपूर होतं, त्यामुळे मला बोलता सुद्धा येत नव्हतं, कारण सगळं ऊन तोंडावर पडत होतं. आणि लवकर गेल्यामुळे ऊन भरपूर होतं. त्यानंतर गाईज म्हटलं गाईजना पण दाखवूया मंदिर की कसं आहे, कारण कसं आहे गाईज, प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी जाता येत नाही. काही लोक खूप लांबून असतील जे ब्लॉग बघत असतील, आणि काही लोक इथे आले सुद्धा असतील, किंवा काही लोक इथं असतील सुद्धा. पण मला दाखवावं असं वाटलं प्रत्येकाला, मग म्हटलं घेऊया आपण थोडासा शॉट. आणि आतमधलं मला काहीच घेता येत नाही गाईज, कारण अजिबात परमिशन नव्हती. आणि गाईज तुम्ही बघू शकता, इतक्या लवकर सुद्धा इतकं ऊन होतं, उन्हाळ्यासारखं ऊन होतं. आणि इथे बघू शकता आम्ही नंबरसाठी थांबलो होतो. आणि खरं तर ना गाईज, मला यावेळी आश्चर्याची गोष्ट वाटली, कारण आम्ही दरवर्षी यापेक्षाही थोडा लेटच होत असतो, किंवा लवकर पण येतो, पण गर्दी नसते. पण यावेळी कशी काय गर्दी होती काय माहिती. पण काय रांगेत उभा राहावं तर लागेलच ना गाईज, कारण प्रत्येकाला वाटत असतं की माझा नंबर लवकर यावा, नंबर लवकर यावा. आणि देवदर्शनाला तर असं होतच असतं. तर गाईज आत ओटी वगैरे दिल्यानंतर इथं खंडोबाची आरती करायची असते, आणि इथं जे गुरु असतात त्यांच्याकडूनच करून घ्यायची असते. सो इथे होऊ शकतं. आरती वगैरे करून झाल्यानंतर गाईज तुम्ही बघू शकता, असे 5 प्लेट्स वगैरे मांडून त्यामध्ये असे केळे वगैरे ठेवायचे असतात. मला माहीत नाही आहे की हे नेमकं काय आहे, पण असं काहीतरी ते देवाचं वचन वगैरे म्हणून काहीतरी घंटी वगैरे वाजवतात. एक प्रकार आरतीच असते असं म्हणलं तरी चालेल गाईज, कारण मला पण इतकं जास्त काय माहीत नाही, पण तसंच असावं काहीतरी. मग त्यानंतर काय गाईज, आम्ही तेल वगैरे घातलं, आणि तेल घालायचं यावेळी बाहेरच केलं होतं गाईज, कारण आतमध्ये उभारण्यासाठी सुद्धा जागा नव्हती. त्यामुळे आणि व्हिडिओ फोटो वगैरे सगळ्यासाठी बंदी होती, आणि सगळ्यांनी बाहेरच तेल घातलं, कारण यावर्षी त्यांनी चांगली पद्धत केली होती. आणि म्हाळसा देवीचं आणि बाणूबाईंचं पण मंदिर वेगवेगळीकडे आहे, पण मंदिरात गर्दी असल्यामुळे, लोक भरपूर असल्यामुळे एकाच ठिकाणी दर्शन व्हावं म्हणून एकाच ठिकाणी बसवलं होतं. खूप लोकांना माहीत नसेल गाईज की नेमकं हे कोणतं मंदिर आहे किंवा काय. हे आहे मंगसुळी खंडोबा, म्हणजे हे आमचं कुलदैवत आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, दसऱ्यामध्ये सगळेच आपल्या कुलदैवतला जात असतात, तसंच आमचं सुद्धा हे कुलदैवत आहे. सो आम्ही दरवर्षी येतो, आणि दरवर्षी गाईज एवढी गर्दी नसते, आम्ही लवकर आमचा नंबर लागतो. पण यावेळी थोडी गर्दी आहे, कारण आम्हाला थोडा लेट झाला आहे. पण काय नाही गाईज, आमचं दर्शन वगैरे छान झाले. सो आम्ही आता जाणार आहोत आत, बाणूबाईंचं आणि म्हाळसाजींचं जे मंदिर आहे छोटं, सो तिथं जाणार आहोत. तर तुम्ही कंटिन्यू करत राहा ब्लॉगमध्ये, आणि लुकला इग्नोर करा गाईज, कारण आम्ही गाडीमधून आलो आणि केस वगैरे धुवून आल्यामुळे पूर्ण विस्कटले आहेत. सो प्लीज इग्नोर, ओके. तर गाईज इथे तुम्ही बघू शकता, इथे आहे स्वामी महाराजांचं आणि दत्तजींचं छोटंसं मंदिर.
मंगसुळी खंडोबा आहे ना तिथेच आहे ते, तर तुम्ही बघू शकता इथे. दर्शन वगैरे घेऊन झाले गाईज आणि आता आम्ही आलो होतो बाहेर गेटच्या. आणि आता तुम्हाला दाखवते तिथं हनुमानजींचं पण छोटं मंदिर आहे. सो माझं ऑल टाईम फेवरेट मंदिर आहे गाईज. मी कधी जरी आले तरी तिथे जाते. आणि तुम्हाला मी नदी पण दाखवेन जर वेळ मिळाला तर, कारण गाईज भरपूर भरलेली आहे नदी. सो तुम्ही पहिला आपण मंदिरामध्ये जाऊया हनुमानजींच्या. इथे आहे मंदिर, तुम्ही बघू शकता गाईज. इथे आहे हनुमानजींचं मंदिर. आणि खरं तर ना गाईज आतमध्ये मंदिर लहान आहे आणि आतमध्ये लोक पण 1-2 म्हणजे पूर्ण फॅमिलीच जात असते. त्यामुळे क्लिअर हनुमानजींचं चेहरा दिसलेला नाही आहे. पण मला जितकं दाखवता येते तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, कारण मला प्रत्येक मोमेंट्स कॅप्चर करायचे होते त्यामुळे. आणि मी प्रत्येक वेळी म्हणायचे की आता येईल, पण प्रत्येक वेळी माणसं इतकं येत होती ना, आणि माणसांना थांबवता पण येत नाही, कारण प्रत्येकाची काहीतरी कामं असतात. पण मग म्हटलं की हां आपणच थोडं ॲडजस्ट करायला हवं. आणि मी खूप वेळा इकडे तिकडे होऊन घेत होते व्हिडिओ, पण ते काय व्यवस्थित आला नाही. पण ठीक आहे गाईज, जेवढं दिसलंय तेवढं ओके आहे. त्यानंतर गाईज आम्ही दर्शन वगैरे घेऊन आलो आहोत. आणि मम्मी तुम्हाला कसं वाटलं? मम्मी तुला छान वाटलं, पण लवकर उठायला लागले त्या गोष्टीचं यांना आता गिल्ट काय वाटणार नाही, कारण स्वतःचा देव असल्यामुळे गिल्ट वगैरे काय वाटत नाही असं. पण आता आम्ही वाडीला पण जायचं प्लॅनिंग आहे, पण बघू वेळ मिळाल्यानंतर आम्ही जाणार आहोत. सो आता काय काय होते ते ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला दिसेल. तर गाईज तुम्ही इथे बघू शकता, आम्ही घेतलं होतं पंचमुखी हनुमानजींचं मंत्र आणि आरतीचं ताट वगैरे खूप सुंदर होतं गाईज. आणि खरं तर कसं असतं ना, स्त्रियांचं बाहेर कुठेही जावा त्यांना घरगुती वस्तू ह्या पाहिजेच असतात. आणि खरं तर हे दरवाजाला बांधायचं असतं गाईज, आणि आमच्यात पहिला होतं पण आता नाही आहे, पण आम्ही म्हणून घेतलं. ते कुत्रा आहे ओळखत पण नाही, छोटासा कुत्ता. घेतला काय नाही, घेणार आहे ते. किती? छान आहे सोडा. 250 आणि 120, 370, 350, 370. त्यानंतर गाईज मंगसुळीमध्ये मस्त असं दर्शन वगैरे घेऊन आम्ही निघालो नरसिंहवाडीसाठी, कारण आमच्याकडे वेळ भरपूर होता. त्या ड्रायव्हरना 11:30 पोहोचायचं होतं तिथे कोतवाडीमध्ये. मग त्या आधी म्हटलं की वाडीला जाऊया, कारण वेळ पण आहे आणि दर्शन पण होईल. तर गाईज तुम्ही बघू शकता, आम्ही आता आलो आहोत नरसिंहवाडीमध्ये. आणि हे आहे स्टँड आणि आम्ही चालत जाणार आहोत. आता ब्लॉक थांबलाय 5 मिनिटं गाईज. तर गाईज आम्ही स्टँडमधून चालत जात आहोत, कारण तिथे ते म्हणले की पार्किंगसाठी एक्स्ट्रा पैसे घेतात. सो आम्ही म्हणलं त्यांचा उगाच खर्चा नको, सो त्यामुळे आम्ही आता चालत जाणार आहोत. खूप काही लांब नाही, इथून थोडं अंतरावर आहे. मग दर्शन वगैरे घेऊन, कारण त्यांना परत भाडं आहे, त्यामुळे आम्हाला वेळेत आवरायचं. आणि आता काय टाईम झाले हो, किती वाजले बघू? 9:15 वाजलेत गाईज. तर अजून आमच्याकडे आहे 2.5 तास आहे. सो 2.5 तासामध्ये बघू काय काय होते. काय नाही, दर्शन घेणार आहोत फक्त, आणि भूक लागली आहे, सो काहीतरी खाऊन मग निघणार आहोत. किती क्यूट आहे, किती पिल्ले आहेत बघू शकता गाईज. ऐ केळ आहे का त्यात?
तर फायनली आम्ही आलो आतमध्ये आणि बघू शकता गाईज लवकर आल्यामुळे इतकी गर्दी तुम्हाला दिसत नाही आहे आणि नव्हती पण इतकी गर्दी. आणि खरं तर ना गाईज वाडीला दरवेळी मी जेव्हा येते तेव्हा गर्दी असते, पण मी एवढ्या लवकर कधी येत नाही. फर्स्ट टाईम एवढ्या लवकर आले होते. तर गाईज आम्ही आता आलो आहोत मंदिरामध्ये आत वाडीमध्ये. सर नरसिंहवाडी तर सगळ्यांनी बघितलं आहे, पण जे बाहेरचे लोक माझे ब्लॉग बघतात त्यांच्यासाठी आहे खास. तुम्ही बघू शकता गाईज पाणी कुठंपर्यंत आले. कसलं भरले ग हे. बघू शकता गाईज पाणी कुठंपर्यंत आले, भरपूर भरले. भरपूर पाणी आलेलं आहे गाईज. महापूर भरपूर आलेला आहे. महापूर नाही, पाणी भरपूर आले मंदिराच्या. फक्त मंदिरात एवढीच अंतर आहे, एवढं पाणी भरपूर आले. आणि पहिला खाली उतरून जावं लागत होतं आणि आता पाणी इतकं वर आले भरपूर. फक्त 4 दिवसाच्या पावसाने विचार करा मग. जर कंटिन्यू पाऊस पडेल तर किती. मंदिर दरवर्षी भरतंच. भरपूर पाणी मंदिरात दरवर्षी वरती पाणी येतं दरवेळी, पण आता जरा खाली आहे. सो आता आम्ही जाणार आहोत काहीतरी खाण्यासाठी. कारण काही सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे, भूक लागली आहे. सो तिथे गेल्यावर बोलेन. त्यानंतर गाईज आम्ही वरती आल्यानंतर आम्ही गेलो पेढे वगैरे घेण्यासाठी. आणि वाडीला आलो आहोत आणि वाडीचे पेढे घेण्याने असं कधीच होणार नाही, कारण वाडीचे पेढे हे खूप स्पेशल आणि टेस्टी असतात. कुंदा वगैरे पण मला खूप आवडतो. मग त्यानंतर आम्ही गेलो गाईज नाश्ता करण्यासाठी. मला भयंकर भूक लागली होती. मग काय गाईज दुसरं काही ऑप्शन नव्हतं. आणि इडली वगैरे ह्या गोष्टी मला जास्त करून आवडत नाहीत गाईज, आणि मला पोट भरूनच काहीतरी खायचं होतं. मग मी घेतलं कुर्मापुरी. आणि खरं तर ना गाईज देवस्थानामध्ये जेव्हा तुम्हाला एखादं हॉटेल वगैरे भेटतं, जेव्हा तुम्ही तिथे खाता, त्याची टेस्ट कशीही असो, पण मला असं वाटतं की तुम्ही त्यामध्ये चुका कधीही काढू नका यासाठी. कारण गाईज गडबड भरपूर असते त्यांनासुद्धा, कारण खूप लोक येत असतात दर्शनाला आणि खूप लोक खायला येत असतात, त्यामुळे त्यांना पटपट करावं लागतं. पण मला तरी खूप आवडतं मंदिरामधलं किंवा बाहेरचं जे हॉटेलमध्ये वगैरे मिळतं. मग काय गाईज फायनली आम्ही दर्शन वगैरे घेऊन खाऊन पिऊन निघालो. आणि खरं तर ना गाईज गाडीमध्ये बसून इतकं बोर होतं. माझ्याकडे जे ब्लूटूथ होतं ते सुद्धा बंद पडलं होतं, कारण चार्जिंग संपलं होतं. तर गाईज आम्ही आता आलो आहोत आमच्या गावी कोतवाडीमध्ये. आणि खरं तर आम्ही इथं थांबलो आहोत. घरापाशीच 4 व्हीलर थांबणार होती, पण आमचा आज बाजार असतो त्यामुळे गाडी येत नाही तिथून. सो त्यामुळे आम्हाला इथंच थांबवलं. स्टॉप इथे कोपऱ्यालाच आहे मंदिरच्या समोर. सो इथून काही लांब नाही अंतर, आम्ही जाऊ शकतो चालत. तर घरात गेल्यानंतर ब्लॉग करेन असं मला तरी इस्पेशली नाही वाटत. सो गाईस आम्ही गेलो होतो मंगसुळी, खंडोबा आणि नरसिंहवाडी. सो तुम्हाला आजचा मिनी ब्लॉग कसा वाटलाय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्हाला काय आवडलं हे पण नक्कीच कमेंट करून सांगा. सो गाईज नेक्स्ट ब्लॉग येईल 2-3 दिवसात येईल, काहीतरी कंटेंट मिळाल्यानंतर. सो आजचा मिनी ब्लॉग मिनी ब्लॉग करून गाईज ती सवय झाली आहे मिनी ब्लॉग म्हणायची. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय कमेंट करून नक्कीच सांगा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय गाईज.